नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज साईचे कांदे घेऊन आलो होतो मार्केटला. काय भाव गेले साई आज? 926 रुपये कांदा गेलाय. तर माणूस नाराज झालाय. घरी 2-4 बाया कामाला लावेल त्यांना. तर काय जायला पाहिजे होते आपली कांदे? 1100-1200ची अपेक्षा होती माणसाला, पण मग काय ती पूर्ण नाही झाली. आणि आवकही भरपूर होती आज. मित्रांनो, आता असं झालं, आमची गाडी सुरू होती लाईव्ह, त्याच्यामुळं काय बाजारभाव देता नाही आले. पण मग तरी राऊंड मारलाय आम्ही. 800 ते 1000-1100 पर्यंत गेले आणि 500-600 रुपये क्वालिटी गेली. आता आम्ही पुढं होतं खाली व्हायला. कुठे गेलो? यस केला खाली व्हायला गेलो होतो. ही गाडी साई काय भाव गेली यासाठी गाडी? 950 हजार जायला पाहिजे होती असा अंदाज. पाय बरं विचारून ये बरं पाहुण्याला, आपण खात्रीच करू. हो, आता माणूस पाठवलाय विचारायला. कांदा चांगला दिसतो बरं का. टरलंय नाही गेली. काय 940 काय तो शब्द बरोबर ठरलं रे. मग 940 रुपये गेली. 950चा अंदाज दिला होता. परफेक्ट अंदाज दिला होता बरं का माणसं. आहे तुला मग अंदाज आहे चांगला. हां, तर बरं आहे. आता असं झालंय, आता आमची गाडी खाली झाली. आता चाललो MT काट्याला, पण मग लाईन एवढी लागेल. काट्यावर किती गर्दी? 6-15 7-8-10 गाड्या. अर्धा पाऊण तास जाईन. म्हणजे थांबायला अक्षरशः आम्हाला इच्छा नाही राहील एवढं लाईनीत उभं राहायला. कारण की बाजारच्या मापाची भेटेल नाही. बरोबर आहे का नाही? 1012 जरी गेले असते ना, तर आम्हाला अर्धा तास जरी थांबलो असतो काठीवर चाललं असतं. पण मग आमच्या पाठी मागं बघा तुम्ही, तर लाईन का मग दिसणार रे आरशामध्ये? हाय हा ओके का बाय. पाठी मागं एवढी लाईन लागेली आणि पुढं आमच्या 7-8-10 गाड्या आहे. तर चला, आता गाडी बिडी खाली झाली. आता करतो. असं झालंय, आज मार्केट पडेलच आहे. काही विशेष काय फरक झाला नाही. मग पैसे द्यायचे आपल्याला चांगलं बरं म्हणा. फुल आलो लस्सी प्यायला. पण मग आता फुल बघा, फुल सांगा भर राहिली. सगळी उपवास चालेल ना? उपवास आहे माणसाला, चतुर्थी आहे. चला ना उपवासाला. आली 50-50. आता हाय क्वालिटी बरी बरं का. काय साई कस काय बदाम शेक उपवास पाय चतुर्थी सुटून नाही जायची माणसाला. उपवास काय करतो माणूस नाही बिलाची. काय अवघड काम आहे आपल्याला. उपवास अजून माहित नाही. मोठ्या एकादशी वाटलं. हां, परत देतील काही मला कमी देईल बरं का. तो बरं शेव घे. हा देतील ना. हा आता बरं तुम्हाला सांगतो, पैसे घ्यायच्या अगोदर ज्याला बदाम शेक लस्सी लागती. लई एवढं काम म्हणे चालू नाही म्हणे. आपण लस्सी बिशी पिऊन येऊ म्हणे. लस्सी पिऊन आलो ते काय आता पैसेवाला आलंय मुजीत पैसे. बरं लागला का नंबर? किती आहे? गंजी 15,000. 15,000 लस्सीच्या ना. आता तिला गर्दी होऊन गेली होती घरी. आता हटेल का? चांगले मोजून घे. 4-5 माणसंच काम सोपं नाही. किती? 15,700. चला मग काय निघायचं घरी. आता आनंद पेलेच जायचं. जेवण खाऊन होईल ना. आता लस्सी झाली माय. लस्सी बदाम शेक काही नाही. त्यानं काही वर दिलं नाही. काय नाही तेवढे होतं आवर कुठं त्यानं पद्धतशीर काही नाही. नंतर 1 रुपये कमी दिले. पण 1 रुपये कमी घ्यायचं म्हणायचं ना. 1 रुपये कमी दिलं म्हणलं होतं, पण तू म्हणतो एक दुसऱ्यांना जाऊ. तर मित्रांनो, माणसाला सोडलं आता घरी. माणूस एकदम धावपळीत होता, कारण काही तो टाइम झाला. त्याच्यामुळं काय आता तो काय थांबायला तयार नव्हता. हो जमलं दादा, उद्या त्याची ट्रिप आहे. तर मित्रांनो, आपला हा होता एक छोटासा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार नितीन, धन्यवाद.